टेक्नॉलॉजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे यश फाउंडेशन मुरबेट टीमला. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. अच्छा, संपूर्ण रजनीमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूने ऋषी बदाने आणि त्यांच्या साथीने सूरज यादव, दोन ब्रँडेड कॅमेरामॅन आहेत आणि या स्पर्धेला एका असीम उंचीवरती पोहोचवण्याचं ते कार्य करतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. थोड्याच वेळामध्ये या महत्वपूर्ण सामन्याची होईल सुरुवात. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, आपले आभार. वेलकम बॅक. चला, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे युवा टायगर संघ. अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजन असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय चंदन महेंद्र प्रताप सिंग, एक उच्च स्तरीय असं नेतृत्व आहे. वसई, पालघर आणि भाईंदर विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण पालघर जिल्हा आणि महाराष्ट्राचं अगदी यशस्वी नेतृत्व ते सध्या करतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं आहे. चला, स्पीडअप करा खेळाला. डोंट वेस्ट टाइम प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. 20 मिनिटे दिली जातील 5 षटकांकरिता. पहिल्या षटकामध्ये ब्राव बॉलिंग ट्रॅकवर या आधीच्या सामन्याचा हिरो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगलं प्रदर्शन करून आलाय, परंतु येथे पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे आणि चौकारानंतर तुम्ही आवाज बघा. हा जोश, जल्लोष, ओसंडून वाहणारा आनंद, अगदी गगनभरारी घेणारा ही खासियत आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यू मध्ये देखील उल्लेख केला होता की मैदानामध्ये पंच काय सांगतायत, जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती आहे, ऍक्युरेट टायमर ऑन करायचं आहे. टेक्निशियन आपणास देखील विनंती आहे. आता हा जो आवाज आहे तोच सांगून जातो की मैदानामध्ये मुरबे टीम आलाय. समर्थन कसं असावं ते मुरबे गावाकडून शिकावं, सर्वांनी शिकावं. असं वाटतं की वानखेडे स्टेडियम मध्ये आपण येऊन बसलेलो आहोत. एवढा आवाज, टाळ्या, शिट्ट्या वाजू लागलात या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण बहारदार, ग्रेट फिल्डिंग, एक्स्ट्रा कव्हर परिकक्षामध्ये आपल्या संघासाठी 100% कमिटेड रुपेशला आपण पाहू शकतात. ग्रेट एफर्ट्स आहेत. सध्या मेगा स्क्रीनवर त्यांना कव्हर अप केलं जात आहे. एक क्षेत्ररक्षण विलक्षण होतं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावर 5 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने हार्दिक, त्याच्या साथीने विशाल. फुलटॉस आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पलीकडे. नाइन रन्स. खूप सुंदर स्वरूपातील फलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मुरबी टीमच्या माध्यमातून येथे सिंगलचा प्रयत्न, धावचीची संधी. खूप मोठा मोमेंट आहे या मॅच मधला. बघा जल्लोष, बघा जल्लोष, बघा या मॅच मध्ये कमालीचा ऍटमॉस्फिअर आहे. दोन्ही संघांना समर्थन जोरकस आहे.
9व्या अंकावरती धावफलक जाऊन विसावलेला आहे. हार्दिक आणि विशाल ही A1 जोडी आहे. जेव्हा आपण यश फाउंडेशन मुरबे टीमचा विचार करतो, अंडर राम क्रिकेट असो की मग ओव्हराम असो, दोन्ही फॉर्मॅट मध्ये पालघर जिल्ह्यातील अनेक मैदान गाजविणारे हे दोन महानायक खेळाडू. आणि या मैदानामध्ये इतिहास चांगला आहे यश फाउंडेशन मुरबे टीमचा. गतवर्षी रनरअप ठरले होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. धावांची टोटल आहे फलकावरती एक्युरेट 9 अंकावर. 9 रन बन चुके हैं. अच्छी शुरुआत अपनी टीम को दिलाते हुए दोनों भी बल्लेबाज हार्दिक और विशाल. लेकिन अभी भी 4 ओवर शेष है. अगर युवा टाइगर टीम की बात की जाए तो उनके पास ब्रावो जैसा एक हुकुम का इक्का है. पहले मैच में जिन्होंने 12 गेंदों में 26 रन की एक लाजवाब इनिंग पेश की थी अपनी टीम के लिए. स्ट्राइक रेट बड़ा एक कमाल है ब्रावो का. उनके ऊपर नजर रहेगी. सेकेंड ओवर का खेल शुरू होता हुआ. नीतीश बॉलिंग ट्रैक पर पहली गेंद लेकर राइट आर्म अराउंड द विकेट. फुल टॉस है लेकिन फील्डिंग वहां पे अच्छी हुई है. फिर से स्ट्राइक का रोटेशन. 10 रन बन चुके हैं. विशालच्या माध्यमातून येथे स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. बघा षटक क्रमांक 2 मध्ये जर आपण विचार केला तर नितीश त्याने सुरुवात चांगली केली आहे, परंतु अजूनही जे 4 चेंडू आहेत ते व्यवस्थित हाताळावे लागतील. विकेट घेणे काची गरज आहे. येथे मात्र गॅपला शोधलाय. खूप चांगल्या पद्धतीने फील्ड अटॅकला कसं खेळायचं बघा. स्ट्रोक एक्झिक्युशन, स्क्वेअर ऑफ द विकेट, लेग स्टंपच्या फुलीकडे शफल होऊन आधी हेरलं की डीप पॉइंट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा गाफील आहे आणि प्रॉपर राजपाल शेखावत यांच्या कटआउटला मानवंदना देणारा चौकार आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल धावांचा कहर करतोय. खूप सुंदर बॅटिंग सुरू आहे. दोन्ही संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता प्रयत्नशील आहेत. आता इतिहास जेव्हा साक्षीदार असतो आणि चौकार आल्यानंतर बघा सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जात आहे. विशालच्या माध्यमातून चांगली टोटल. दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख जुगलबंदी देखील या ठिकाणी अनुभवाला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना यश फाउंडेशन मुरबे विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. 15 या अंकावर नितीश. काय कोलॅबरेशन आहे दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. क्रिकेटमध्ये या गोष्टी आवश्यक असतात. दोन्ही फलंदाजांनी एकमेकाला कॉम्प्लिमेंट करणं फार गरजेचं असतं. ते करत असताना हार्दिक आणि विशालची जोडी इतिहासाच्या चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी पानांवर ऍज अ रनर अप म्हणून आपलं नाव त्यांनी कोरलंय. आणि जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यात आला प्रीतम गरत यांच्या माध्यमातून तेव्हा आपण मात्र ऐकलं की यंदाच्या हंगामामध्ये आम्ही अंतिम सामना जिंकण्यासाठी आलेलो आहोत. हे उत्तर होतं खरं तर. 17 धावा सध्या फलकावरती सजलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. इतिहासामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर विशालचं प्रदर्शन ओजस्वी आणि तेजस्वीच आहे. एक्युरेट जर 2025 चा उल्लेख आपण केला तर बेस्ट बॅटर म्हणून विशाल यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. भरपूर काही किस्से आहेत ज्यांना आपण हळूहळू उलगडूयात. सध्या ते मैदानामध्ये बघा सेन्सिबल, डोक्यावरती बर्फ जेबेवरती साखर. कारण ध्येय फार मोठं ठेवलंय, परंतु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयापेक्षा तुमची कामगिरी ही वरचढ ठेवावी लागते. तेव्हाच कुठेतरी सृजनशील उत्क्रांती घडून येते. यंदाच्या हंगामामध्ये आम्ही फायनल आमच्या नावे करण्यासाठी आलेलो आहोत ही भूमिका घेतलेली आहे यश फाउंडेशन मुरबे टीमने. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 18 रन्स. रुपेश फुल टॉस दिलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावचीची संधी आणि येथे जर आपण पाहिलं
तर पंच दर्शवित असताना बोट आकाशाकडे स्थिरावलेला आहे. फलंदाज बाद करार देण्यात आलाय. विश्वास बसत नाहीये हार्दिकला. बघूयात थर्ड अंपायर रेफर केला जातोय की मग नाही. आणि येथून जर आपण विचार केला तर फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. तंबूच्या आश्रयाला परतत असताना हार्दिक यांना आपण पाहू शकतात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण युवा टायगर या टीमचं. बघा प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या चांगली तर उभारावी लागेल. यादीच्या मॅच मध्ये दाखवून दिलेल्या युवा टायगरने आमचा बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर. यश फाउंडेशन मुरबे संघाच्या माध्यमातून. मिस्टर तेजस सध्या नॉन स्ट्राईक वरती आहेत. सर्व काही डावाचे सूत्र आणि धुरा ती सोपवण्यात आलाय विशालकडे. यावेळेस ब्रावोला आपण बघा चित्त्याप्रमाणे झडप घेतली चेंडूवर. ब्रावोची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. बघा तत्काळ पुनरावलोकन ऍक्शन रिप्ले मध्ये. वाव व्हाट अ फिल्डिंग. ग्रेट ग्रेट एफर्ट्स ब्रावो. क्लास 1 प्लेअर आहे हा. फक्त खेळाडू नाही तर युवा टायगरचा ब्रँड आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिरावलेली आहे 19 या अंकावरती. 19 रन्स. तेजस पूर्णपणे डीप मध्ये स्टान्स घेतलाय आणि पहिल्या चेंडूवर काय अकाउंट ओपन केलंय. चौकारासहित तेजसने सुरुवात केलंय. सुरेख स्वरूपामध्ये ऑन ड्राईव्हचा फटका. चौकाराच्या सहाय्याने धावफलक वेगाने जाऊन पोहोचतोय 23 या अंकावर. तेजस यांच्या बॅट मधून स्ट्रॉंग बॉटम हँड. सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर तेजसचा स्टान्स खूप चांगला आहे. तो अगदी तिन्ही स्टंपच्या क्लोज राहतो. त्याचा स्टान्स बघा जेणेकरून बॉडी वेट जे आहे ते पुढे ट्रान्सफर करून चांगला फटका खेळता येईल. रुपेश षटकातील पुढील बॉल घेऊन 23 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. येथे हा चेंडू थांबवता आला असता. बघा डायव्ह मारण्याची तितकीशी आवश्यकता नव्हती. हा चेंडू साध्या सोप्या पद्धतीने देखील थांबवता येऊ शकला असता आणि हा चेंडू जर थांबला असता डॉट बॉल देखील येऊ शकला असता. 4 धावा देखील वाचू शकल्या असत्या. परंतु लेना ना देना की रिस्क सुनेगा गाना हा प्रश्न विचारावा लागेल क्षेत्ररक्षकाला. गरज नव्हती ते डायव्ह करण्याची परंतु ती त्याने केलंय आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 धावा. हा चेंडू रोखणं गरजेचं होतं. अधिकृत स्वरूपामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगती पथावरती आपण पाहतोय. खूप सुंदर स्वरूपातील फलंदाजी. तेजस मात्र आक्रमकतेचा सितारा बनलाय. आतापर्यंत जर आपण विचार केला 2 चेंडू त्याने फेस केलेला आहे. 400चा स्ट्राईक रेट आहे आणि 2 चौकार खेचलेले. बघा स्टान्स बघा. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट पूर्णपणे डीप मध्ये हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईलने त्याने स्टान्स घेतलाय. बॉडी वेटला पुढे पूर्णपणे ट्रान्सफर करतो आणि त्यानंतर हे फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. क्रिकेटमध्ये हे गणिमी कावे फार आवश्यक असतात. स्ट्रॅटर्जी तुम्ही कोणत्या माइंड सेटने खेळताय. तुमच्याकडे गेम अवेअरनेस किती आहे. या गोष्टींचं महत्व क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. सध्या 28 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. तेजसने खूपच चांगली बॅटिंग केलाय. चौकारांचा त्याने पाऊस पडलाय. भारतासाठी सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं वन डे फॉर्मॅट मध्ये 2016 चौकार आणि कसोटी क्रिकेटमध्ये 2058 चौकार. न भूतो न भविष्यती ज्या पद्धतीने स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. हा शोले चित्रपटामध्ये खूप सुंदर डायलॉग होता. जब दूर किसी गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा, सो जा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा. लेकिन अभी सोना नहीं है. आने वाली दोनों रातों में सिर्फ जगना है. उसका एक वजह है. उसकी वजह है डीएनसीसी ग्रुप डीएनसीसी ट्रॉफी 2026. 1 लाख की प्रतियोगिता है और इसके लिए जगना है आपको, सोना नहीं है. सॉलिड टूर्नामेंट है. एक्स्ट्रा कवर की दिशा में बेहतरीन फील्ड. देखिए विशाल की बल्लेबाजी जो है वो तारीफ काबिल है. उसकी एक खास वजह है वो एंकर रोल प्ले कर रहे हैं. पूरी तरीके से सिंगल डबल अगर खराब गेंद मिलती है तब चांस भी ले रहे हैं और शांति से इस मैच को आगे बढ़ा रहे हैं. देखिए फुल टॉस मिला
और उस पे फुल टोल वसूल किया है। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी, लाजवाब विशाल। धावसंख्येचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 33 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत विशालच्या बॅटमधून। वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 1, 2 आणि 3 चौकार आलेले आहेत, त्यामध्ये सिंगलचा देखील खूप चांगला समावेश त्याने केलाय। सेन्सिबल खेळ आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ब्रावोचा क्लास, आणि येथून जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतायत थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे। काय जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट सुरू आहे। गुणवत्तापूर्ण क्रिकेटची परिपूर्ण अनुभूती या मॅच मध्ये आपण अनुभवू शकता। आता थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे। डिसिजन इज पेंडिंग नाऊ। कोणता स्कोर सेफ असेल मी तर म्हणेन ऍटलिस्ट 50 पर्यंत पोहोचावं लागेल यश फाउंडेशन मुरबे टीमला। या आधीच्या सामन्यामध्ये आपण ब्रावोचा कहर पाहिलाय, तो फॉर्म मध्ये आहे आणि फॉर्म मध्ये असलेले प्लेयर कधीही डेंजरस असू शकतात। क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत। सध्या परीक्षण सुरू आहे चिराग तेरे यांच्या माध्यमातून। टीएनसीसी ट्रॉफी 2026 चा रणसंग्राम आपण पाहतोय। गतवर्षी 1 लाख प्रथम पारितोषिक, यंदाच्या वर्षामध्ये सातत्य ठेवलंय, पुन्हा 1 लाख प्रथम पारितोषिक ठेवण्यात आलंय, परंतु 4 सायकल देखील घेऊन आलेले आहेत। शेवटच्या दिवसामध्ये ते फार रंजक क्षण असतील की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये 4 खेळाडू आपल्या घरी जाताना सायकल घेऊन जाणार आहेत। पंच दर्शवत आहेत OUT आउट, फलंदाज बाद। यश फाउंडेशन मुरबे या संघाला दुसरा धक्का लागलेला आहे। विशाल यांच्या खेळीचा अंत झालाय। धावचीच्या स्वरूपामध्ये ब्रावोचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याने केलं। अफलातून, अभूतपूर्व, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, असरदार, बहारदार ब्रावोचं क्षेत्ररक्षण। चेंडूला त्याने उंजळीमध्ये विसावून घेतला आणि जबरदस्त ऍज अ शार्प ऍज अ हेअर थेट यष्टांचा वेध घेतला। 32 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत। आता चौथ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय, बॅटिंग ॲट नंबर 4 आपण पाहू शकता मिस्टर ध्रुव। तेजस यांनी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये सजवलेला हा फटका। षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर एक्युरेट चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे। नितीश पुढील बॉल घेऊन समोरच्या दिशेने सजवलेला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। एक चौकार आल्यानंतर नितीशचं पुनरागमन बघायला मिळालं या षटकामध्ये। त्यानंतर विकेट घेतला सिंगल आणि त्यानंतर एक डॉट आलाय। हा फटका फसला होता, खेळायचा होता ऑन साइडला, अगदी बॉटम वरती चेंडू ब्रश होऊन निघून गेला होता समोरच्या दिशेने, परंतु एक धाव मिळालेली आहे। 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना यश फाउंडेशन मुरबे संघ जाऊन पोहोचलाय 35 या अंकावर। खूप प्रेम येत आहे प्रेक्षकांचं या स्पर्धेला। बघा या स्पर्धेची दुसरी रजनी सुरू आहे। जवळजवळ 12 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत, परंतु प्रेक्षक राजे अजून देखील चहूबाजूंनी गस्त घालून या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करण्याचं ते कार्य करतात आणि त्यांचं अगदी या शब्दफुलांनी आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय खूप सुंदर पद्धतीने। बऱ्याच ठिकाणी 12 वाजून गेल्यानंतर प्रेक्षकांची संख्या कमी होते, परंतु डीएनसीसी ट्रॉफी मध्ये ही संख्या सातत्यपूर्ण रीतीने तुम्हाला वाढताना बघायला मिळेल आणि उद्याच्या रजनीमध्ये मात्र कहर होईल। येथे मानवी समुद्र बघायला मिळेल। प्रेक्षकांची अलोट गर्दी ती गरजेची आहे। आताच पार पडलेल्या ऍशेस सिरीज मध्ये आपण पाहिलं 93,422 प्रेक्षक आले होते इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया हा सामना बघण्याकरिता। प्रेक्षकांशिवाय क्रिकेटचे सामने हे अधुरेच आहेत। बॉलर तयार, फुलटॉस परंतु फायदा उचलू शकलेला नाहीये ध्रुव। डॉट बॉल रिलीज होतोय शेवटच्या षटकामध्ये। अभिषेक यांची इकॉनॉमिकल सुरुवात आहे। शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय। आयडियल स्कोर 5 चेंडूंमध्ये ऍटलिस्ट 10 ते 12 धावा तरी कुठून काढाव्या लागतील।
दोन्हीही चेंडू फुलटॉस दिले, परंतु ध्रुव फायदा उचलू शकलेला नाहीये. कारण फुलटॉस चेंडूवरती खास करून आपण जर विचार केला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा, तर तुम्हाला गॅप शोधायचे असतात. काम थोडंसं फलंदाजासाठी सोपं होऊन बसलेलं असतं, परंतु इथे अपयशी ठरला ध्रुव. सिंगलच येते. 36 धावा परिपूर्ण. 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. अभिषेकचा पुढील बॉल. येथे नो चेंडू आहे. सोने पे सुहागा. पंजाब 5 धावा फलकामध्ये ऍड. पहिल्या दोन्हीही चेंडूंची मेहनत आता मात्र वेस्ट गेलंय. 5 धावा या ठिकाणी आलेले आहेत आणि पंजाच्या सहाय्याने धावफलक प्रचंड वेगाने फोफावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 41 41 या अंकावर. हे टोटल चांगले आहे. यश फाउंडेशन मुरबे टीम करिता या संपूर्ण सत्रामध्ये तेजसने खूपच चांगले बॅटिंग केलंय. आतापर्यंत तेजसच्या बॅट मधून महत्वपूर्ण असे 3 चौकार आपण पाहिलेले आहेत. पंच अश्रफ दर्शवतात नॉट आउट करार. या सत्रामधील महत्वपूर्ण धावा. सुरुवात विशालने चांगली केली, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तेजस याने खेचलेले चौकार यश फाउंडेशन मुरबेट टीमला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन आलेले आहेत. 42 धावा, 2 गडी गारद. आणखीन एक डॉट आलाय अभिषेकच्या माध्यमातून. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा सामना आहे. चांगला फटका, चांगला फटका. ध्रुवच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे. डीएनसीसी ट्रॉफी. आता पंचांनी दर्शवलेलं आहे की चौकार आहे किंवा नाही, की चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, याचं परीक्षण करायचं आहे. थोड्याच वेळामध्ये पारदर्शक क्रिस्टल क्लिअर असा निर्णय आपल्या समोर येईल. चेक. बोईसर नेटवर्क आणि भाऊ 11 वेळ आहेत. भजन जी मोहतो साहब से मैं विनती करूंगा, आप आइए स्टेज पर. मुझे लगता है चाइनीज सेंटर है उनका और काफी स्वादिष्ट चाइनीज मिलता है. आप जरूर विजिट कीजिए इसकी दुकान पे. आइए, स्वागत है. सीमा रेषेच्या थोडासा अलीकडे चेंडू जाऊन आदळला. चौकार आहे. 4 धावा. खूप खूप धन्यवाद पाटील नेटवर्क टेक्निशियन, आपले मनापासून आभार आहेत. खूप चांगलं वर्क या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 धावा 46 झालेल्या आहेत या मॅच मध्ये. ध्रुवने चौकार खेचलाय आणि यश फाउंडेशन मुरबे संघाची नौका किनाऱ्यापर्यंत घेऊन जाण्याकरिता ध्रुव प्रयत्नशील आहे. यावेळेस बॅट स्विंग अगदी जोरदार होता, परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय झालेला नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ हा फिनिश होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 46 या अंकावर. 47 धावांचं टार्गेट समोर आहे. आपण वळणार आहोत टॉस बॉक्स कडे. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं लगेचच. वेळ न दवडताना, वेळेची दिरंगाई न करताना यश फाउंडेशन मुरबे प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 46 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आदरणीय दीक्षित सिंग यांचा सुंदर कटआउट आपण पाहतोय सध्या ऑन स्क्रीन. भरपूर मेहनत, सातत्यपूर्ण रीतीने या स्पर्धेसाठी खेळणारा व्यक्तिमत्व अशोक वडे यांचं अगदी डॅशिंग डायनामिक कटआउट. हेमंत सौरा साहेब, अर्थातच खासदार महोदय, चमचमणारी ही करंडक, प्रेक्षकांची संख्या
मध्यरात्रीकडे आपण वाटचाल करू लागलेलो आहोत आणि तरी देखील आमचे लाडके रसिक मायबाप प्रेक्षक राजे अगदी दाटी वाटीने या स्पर्धेमध्ये हजेरी लावतात. त्यांचं जितकं जास्त कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भरपूर किस्से आठवतात. खरं तर 1987 मध्ये जेव्हा आपण पाहिलं होतं भारतीय संघाला यजमानपद मिळालं विश्वकरंडक नियोजित करण्याचं आणि तेव्हा भारतामध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी 87,493 प्रेक्षक आले होते. त्याची थोडीशी आठवण यावी हा मानवी समुद्र पाहून. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सामना बघण्यासाठी एमसीजीच्या मैदानामध्ये ॲक्युरेट 92,098 इतके प्रेक्षक आले होते. त्यांची देखील आठवण सध्या करून दिली जाते. ॲशेस सिरीजचा मी उल्लेख केला होता. 93,422 प्रेक्षक तेथे आले होते. खूप सुंदर DNCC ट्रॉफी स्वर्गीय अविनाश स्मृती चषक या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. पहिल्या रजनीपासून कन्सिस्टंट रेकॉर्ड ब्रेक पब्लिक येते, परंतु उद्याच्या रजनीमध्ये ही संख्या डबल अप आपल्याला बघायला मिळेल. दोन्हीही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिली तर या आधीच्या सामन्यामध्ये ब्रावो प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. 12 चेंडूंमध्ये 26 धावा त्यांनी केल्या होत्या. त्याची साथ आणि सोबत देत असताना सोनू हा देखील आक्रमकतेचा कलात्मकतेचा आविष्कार करत असताना समोर आला होता आणि खूप चांगली सोबत दिली होती. 40+ ची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांनी परिपूर्ण करून दाखवली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर रोनित. टायमर ऑन करण्यात आलाय. पहिल्या चेंडूवरती एफर्ट्स बघा येते फलंदाजाचे. आपला विकेट राखून ठेवण्याकरिता ब्रावोला आपण पाहतोय. त्याला ठाऊक आहे या सामन्याची जी काही दारोमदार आहे दशा दिशा आहे ती ब्रावोवरती अवलंबून. पहिला चेंडू डॉट आलाय. येथे बघूयात नक्की काय निर्णय होतोय. पंच सांगतायत की परीक्षण करावं लागेल. सॉफ्ट डिसिजन बहुतेक चौकार आहे. ऑन फील्ड डिसिजन जो आहे तो चौकार आहे, परंतु थर्ड अंपायर देखील रेफर करण्यात आलाय. तर्क वितर्क बरेच लागले जातात, परंतु कोणतेही प्रेक्षक किंवा खेळाडू वर्ग आपण इंटरफेअर करू नये. केवळ टेक्निशियन आणि थर्ड अंपायर यांचाच सुयोग्य निर्णय स्वीकारार्ह आहे आणि त्याकरिता आपण सहकार्य करावं. कोणतेही खेळाडू किंवा प्रेक्षक आपण मध्ये जाऊच नका. डिसिप्लिन शिस्तीचं पालन करावं ही विनंती आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना शिस्त लावणे आणि म्हणून अगदी अशक्यप्राय असं स्वप्न साकार झालं होतं. म्हणून कुठलेही प्रेक्षक किंवा खेळाडू आपण टेक्निकल रूम मध्ये जायचं नाहीये. फलंदाज बाद झालेला आहे किंवा नाही याचं परीक्षण सुरू झालंय, निरीक्षण सुरू झालंय. जर चेंडू सीमारेषेच्या अगदीच पलीकडे निघून गेला असेल षटकाराकरिता तर फलंदाज बाद, परंतु ऑन फील्ड डिसिजन आहे चौकार आणि त्याकरिता आता भरपूर वेळ या ठिकाणी घेतला जातोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. पिन ड्रॉप सायलेंट आहे चहू बाजूंनी, कारण हा जो मोमेंट आहे या मॅच मधला सर्वोच्च क्षण. ब्रावो मॅच विनर प्लेयर आहे आणि त्याची विकेट आलेली आहे किंवा नाही हे सध्या चेक केलं जात आहे. गेम चेंजर प्लेयर. बघूया थर्ड अंपायर नक्की काय सांगतात. बघा इथून पंचांचा अंतिम निर्णय जो चौकार दर्शवण्यात आलेला आहे. 4 धावा. थँक्यू. आणि त्याचं कारण देखील दोन्ही संघांसाठी सुस्पष्ट करतोय. बघा जेव्हा तुम्हाला ऍक्शन रिप्ले दाखवला जाईल थर्ड अंपायरचं प्रीतम एक मिनिट थर्ड अंपायरचं असं म्हणणं की प्रॉपर जे कव्हरअप आहे ते तितकं पारदर्शक झालेलं नाहीये आणि त्या कारणास्तव जो ऑन फील्ड डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल हे थर्ड अंपायरचं म्हणणं आहे.
आमचे मान्यवर इकडे उपस्थित झालेले आहेत. रघुवीरजी राठोड साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. रघुवीरजी राठोड साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. चला ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवा व्यवस्थित. रॉबिन सिंह, इनसे मैं विनती करूंगा आप आइए. रॉबिन सिंह, आपके शुभ हाथों से रघुवर जी राठौड़ साहब का स्वागत किया जाएगा. रघुवर सिंह राठौड़ साहब, उनका स्वागत किया जाएगा हमारे वीआईपी डाइस पर. रॉबिन सिंह आइए. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम बॅक. 4 धावा. पंचांचा अंतिम निर्णय या ठिकाणी पोचलेला आहे. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलाय. हा जो क्षण होता या मॅच मध्ये खूप मोठी कलाटणी देणारा क्षण, जिथे चेंडू काही इंच सीमारेषेच्या अलीकडे आणि त्याचा परिभाग आपण पाहिलाय. चौकार दिला पंचांनी. ओळख मॅचच्या दिशेने रोहित वन्स अगेन सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूवर कसा ब्रेक झाला कटर स्वरूपामध्ये. चेंडूवरती बोट फिरवली होती. आपल्या बोटांमधील किमया, जादू, मॅजिक दर्शवत असताना रोनित पाहायला मिळतात. प्रॉपर गुडलँड स्पॉटला अगदी चेंडू रिलीज केला होता आणि दोन्ही बाजूंनी चेंडूला कट करण्याची क्षमता ठेवतोय. पंचांनी दर्शवलाय वाईड बॉल, लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक दोन्हीही प्रकारचे चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आहे रोनित. आणि प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे. येथून जर आपण विचार केला तर धावचीच्या स्वरूपात खूपच सुंदर हे यष्टी रक्षण. समवेत मी रोनितचं कौतुक करेन. एका चेंडूवर तो लेग ब्रेकचा प्रयत्न करतोय, दुसऱ्या चेंडूवरती ऑफ ब्रेकचा प्रयत्न करतोय. फलंदाज तेथे सपशेल फ्लॉप ठरलाय आणि पहिला झटका युवा टायगर या संघाला लागलेला आहे. अतिशय बॅलन्सिंग हा सामना. जोपर्यंत ब्रावो मैदानामध्ये आहे या मॅच मध्ये काहीही होऊ शकतं. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर सध्या ते जाऊन विसावलेले आहे. एक्युरेट आपण पाहू शकाल. सहा या अंकावर करेक्शन करावं गुणलेखक. हा फटका डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलेला आहे. बघा, टार्गेटचा विचार जर आपण केला तर निर्धारित स्वरूपातील एक्युरेट 5 षटकांमध्ये जे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे तब्बल 47 धावांचं. आणि प्रत्युत्तर दाखल पहिलं षटक यश फाउंडेशन मुरबेट टीमने आपल्या नावे केलेलं आहे. रिक्वायर्ड रन रेट त्याने थोडंसं वाढवलंय. सुंदर किफायतशीर गोलंदाजीचं पृथक्करण रोनित याच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने या वेगाला त्याने प्राधान्य दिलं संपूर्ण षटक भरामध्ये, तेथे सोनूची विकेट मिळाली आणि या पहिल्या षटकामध्ये चमकदार कामगिरी यश फाउंडेशन मुरबेट टीमची. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चाळीस धावांचं टार्गेट समोर आहे. ओ हो हो, ब्रावो बाद झालेले आहेत. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, जल्लोष ऐकू येतोय, कानामध्ये निनादून जातोय, कारण विकेट खूप मोठे आलंय. ज्या फलंदाजाकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता होती, भगवान की माया कभी धूप तो कभी छाया, ब्रावो स्वस्तात बाद झालेले आहेत. हा सामना मात्र आता शिफ्ट झालेला आहे. 47 धावांचा एक लॉंग चेस आहे आणि तेथे युवा टायगर संघाची सुरुवात मात्र खराब पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती धृतेशला आपण पाहतोय विकेट अर्जित केलेले आहे. खूप मोठा मोहरा, जणू काही शार्क मासा आपल्या जाळ्यामध्ये विणलेला आहे धृतेशने. सुंदर गोलंदाजी मुरबेट टीम करिता. सुरेख सुरेख सुरुवात आहे.
नवीन फलंदाज आलेले आहेत मुख्य खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकावर. नितीशला आपण पाहतोय बॅक टू बॅक. येथे विकेटची अक्षरशः पडझड पाहायला मिळते. एका मागोमाग एक. आयाराम गयाराम. दोन चेंडूंमध्ये दोन फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे. धृतेश काय गोलंदाजी करतोय. इथे मात्र सन्मान दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पूर्णपणे हावी झालेला या मॅच मध्ये यश फाउंडेशन मोरबे संघ. बोले तैसा चालले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं. इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही ग्रँड फिनाले आपल्या नावे करण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करणारा क्रिकेट खेळत आहेत. धृतेश ज्या प्रकारे गोलंदाजी करू लागलाय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू डॉट. पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला लॉक केलंय. आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडामध्ये बंदिस्त करणारी मेजवानी पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सिंगल ऍड केली जाईल परंतु धाव संख्या फारच धीम्या गतीने पुढे निघून जाते. 9 या अंकावर. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे एक्युरेट 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. धृतेशने क्लासिकल गोलंदाजी केले. खूप सुंदर, अतिशय दर्जेदार, निष्णात तरबेज, कसब कला कौशल्याचा उत्तम नजराणा प्रस्तुत केला. धृतेशच्या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा खर्च केल्या. 9 या अंकावरती धाव फलक आहे. 2 षटकांचा खेळ फिनिश झालाय. 38 धावांचं टार्गेट समोर आहे 18 चेंडूंमध्ये. 18 गेंदे शेष और 38 रनों की जरूरत. आता मिडल ऑर्डर वरती पूर्णतः प्रेशर क्रिएट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये आपण रोहितला पाहिलं परंतु त्याही पेक्षा बहारदाराचं षटक हाताळलं ते धृतेशने. क्लास क्लास आणि फक्त क्लास. 6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा दिल्या. आता रिक्वायर्ड रन रेट प्रचंड फोफावलेला आहे प्रगल्भतेने. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 18 चेंडू शिल्लक आहे त्याने 38 धावा करायच्यात. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. अनिश आलेले आहेत गोलंदाजी करिता. वाईडने सुरुवात केलाय गोलंदाजाने. वेदांत मिडल ऑर्डर मध्ये आपल्या संघाला सावरणार किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. सिंगलचं एक्झिक्युशन, काय टीमवर्क आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत की आयुष्यामध्ये जरी तुम्ही वयाने म्हातारे झालात तरी चालेल परंतु विचारांनी म्हातारे होऊ नका. ज्या पद्धतीने यश फाउंडेशन मोरबे टीम खेळते खरोखरच उल्लेखनीय आहे. चेक. टॉस केला जाईल. पहिली मॅच जी असेल ती एक्झिबिशन मॅच असेल जिथे लगान 11 वर्सेस बिहार 11 आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच है. अगदी आपण बघू शकता टॉस केला जाईल. आइए दोनों कैप्टन आ जाइए. टॉस के लिए लगान 11 यहाँ पे है. बिहार 11 अपन कैप्टन भेज दे. वेलकम बॅक. 13 या अंकावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं. युवा टायगर संघाला येथून जर जिंकायचं असेल तर थोडासा बॉडी लँग्वेज चेंज करावा लागेल. शोल्डर थोडेसे डाऊन दिसत आहेत. धावा चेस करत असताना कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेटचा थोडासा अभाव या मॅच मध्ये बघायला मिळालाय. चेक. प्रतिषटक जर आपण विचार केला तर 9 ते 9:15च्या सरासरीने खेळायचं होतं परंतु सुरुवात खराब झाली. चेक. रघुवीरजी राठौड़ साहबाना भी विनंती करेल या अपन आइए. आप आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. लगान 11 वर्सेस बिहार 11 ही मॅच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते.
हमारे राजपूत सर है और नवीन नवनीत कॅप्टन पाहायला मिळते. किंग और डीएनसीसी, किंग और डीएनसीसी उड़ाओ. किंग टॉस जीता है. राठौर सर से मैं विनती करूंगा आप विराजमान हो जाइए मुख्य व्यास वीआईपी डाइस पर. यस राठौर सर, 2 शब्द इस टूर्नामेंट के लिए. नहीं, ग्राउंड वैसे बहुत ही अच्छा है, व्यवस्था भी सारी बहुत अच्छी की गई है और ऑल द बेस्ट. आप ऑल द बेस्ट. वैसे राठौर सर, आप क्रिकेट देखते, कौन सा खिलाड़ी अच्छा लगता है? वैसे तो सर विराट कोहली. विराट कोहली रन मशीन, सबके दिलों की धड़कन है. टॉस जीता है, आप क्या लेंगे? हम लोग फील्डिंग लेंगे. लगान 11 में पिछले साल की टीम है कि इस साल चेंजेस है? इस बार बहुत चेंजेस है. हमने बाहर बाहर से बहुत प्लेयर बुलाए हैं जो सुनील वॉरियर को हरा सके. आईपीएल आईपीएल टाइप, जिस तरह की आप विदेशी प्लेयर आईपीएल में देखने मिलते हैं, हमें भी देखने मिलेंगे लगान 11 में. जरूर देखने मिलेंगे. जो पिछली बार हमारे एक प्लेयर थे जो 5 पे 5 चौका खाए थे, उन्हें हमने भगा दिया है, निकाल दिया उनको. तो उनका रिप्लेसमेंट हमने कचरा लेके आया दुर्गेश. बेस्ट लक आपके लिए. यस सर, एग्जीबिशन मैच के लिए कैसा लग रहा है? बहुत अच्छा करती है डीएनसीसी. ओवरऑल बोईसर में, पालघर में सबसे टॉप पे चलने वाला डीएनसीसी का ही मैच है जो अभी तक चल रहा है और आगे भी चलता रहेगा. और हमारे पत्रकार साहब भी जरूर अच्छा छापेंगे इस टुर्नामेंट के लिए. कॅप्टन नवनीत आपल्याला पाहायला मिळतोय, बॅटिंग आलाय तुमची, तर किती धावा बनवल्या जाते? 30+. कसं वाटतं इकडे आल्यावर? खूपच छान असं ग्राउंड आहे, खूपच छान वाटतं. बेस्ट लक. अगदी काही कॉमेडी सीन येतात जेव्हा आपण बघतात की कॅप्टन इंटरव्ह्यू देतो. एका कॅप्टनला विचारलं तुमची बॅटिंग आहे, किती धावा म्हणेल? सांगते आम्ही 120 ते 200 धावा म्हणू 4 ओव्हरीत. असं कॉमेडी होत राहते. इकडे देखील तसंच सांगितलेलं आहे की समोरच्या कॅप्टनने 30 नको सांगू, 40-45 सांग, तेवढ्या होतील. आणि तसं झालं. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. आमचे आदरणीय दीपेश सर तिथे आहेत. थँक्यू सो मच प्रीतमजी गरत. प्रेक्षकांना जो सामना हवा होता तो मात्र अनुभवायला मिळाला नाही. यश फाउंडेशन मुरबे परिपूर्णरित्या हावी झाल्या सामन्यामध्ये. बघा, धावांची टोटल केवळ आणि केवळ आपल्याला पाहायला मिळते 20 अंकावर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि सध्या समर्थकांच्या चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून जाते की अशक्यप्राय असं आव्हान आता समोर आहे. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी देखील अजूनही 23 धावा करायच्यात 5 चेंडूंमध्ये. आणि ते प्लेड ऑन, क्लीन बोल्ड स्वरूपामध्ये फलंदाज बाद. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. सुपर 8चा रस्ता तर पक्का होऊ लागलाय. आणि डान्सर किंग अर्थातच हर्षल आमच्या समोर येतात. सध्या मोरबे टीमचा जो प्रवास राहिलाय त्यावरती प्रचंड खुश आहेत. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा जलवा आपल्याला जरूर बघायला मिळेल. गतवर्षी संपूर्ण मैदान त्याने गाजवलं होतं. सर्वात चांगला प्रेक्षक म्हणून हर्षलकडे आपण पाहिलं होतं 2025 मध्ये. आणि उद्याच्या रजनीमध्ये पुन्हा एकदा हर्षलची ग्रँड एंट्री आपल्याला जरूर बघायला मिळेल या स्पर्धेकरिता. सध्या फक्त फॉर्मॅलिटी आणि फॉर्मॅलिटी जिथे मैदान गाजवलेलं आहे यश फाउंडेशन मुरबे या टीमने प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करण्यामध्ये सुयश प्राप्त केलेला आहे. येथून प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर मिस्टर धृतेश आपण यायचा आहे. 2 षटकांमध्ये 3 विकेट. बघा सेलिब्रेशन बघा. यश फाउंडेशन मुरबे जबरदस्त प्रदर्शन राहिलं. युवा टायगर संघाला एक हाती पराभूत केलेला आहे. ब्रावो. आपण यावं सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता नम्र विनंती आहे. युवा टायगर टीम सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता आपण यावं.
दीपेश प्लेअर सर, ऑफ द मॅच धृतेश. अगदी जुनी आठवण ताज्या झाल्या. जे गावकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा जल्लोष एक काळ होता, एक वेळ होता जेव्हा 5,000चं बक्षीस आणि त्या बक्षीस ला जिंकण्यासाठी 11 प्लेअर मैदानामध्ये आणि पूर्ण गाव मैदानाच्या बाहेर असायचा. आणि असंच काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये मुरबा गावकऱ्यांचं पाहायला मिळते. या धृतेश, मॅन ऑफ द नक्कीच मॅच. नक्कीच हा क्लास आहे संपूर्ण गाव. आणि प्रीतमजी, उद्याच्या दिवसामध्ये आपण अशी आशा करूयात की संपूर्ण मुरबे गाव या ठिकाणी उपस्थित असेल. मुरबा गावचे प्रेक्षक तुम्हाला ओव्हरम म्हणा अंडरम म्हणा सगळीकडे पाहायला मिळतील. आणि राठोड साहेबाला मी विनंती करेल, या राठोड साहेब आपके शुभ हाथों से मॅन ऑफ द मॅच धृतेशला दिलं जाईल. धृतेश अगदी खुश आहेत, आनंदी आहेत. बोलो जय श्रीराम. ते आपण बघू शकता मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. आमच्या समेत धृतेश जोडला जाईल. दोनच शब्द धृतेश, फक्त दोनच शब्द. कसं वाटलं खेळून? खेळून खूप मस्त वाटलं. काय म्हणणार आपल्या टीम बद्दल? टीम मस्त खेळते, बॅटिंग फिल्डिंग सर्व सर्व मस्त खेळतात. बेस्ट लक असेल पुढच्या मॅच साठी, क्वार्टर फायनल साठी. काय होते धृतेश, मॅन ऑफ द मॅच. या मॅचचे अभिनंदन मुरबे संघ. आणि मी विनंती की मुरबे संघ आम्हाला मॅच सुरू करायची ग्रामीण पॅनल प्रेक्षकांना आणि मुरबे टीमला की आपण ग्राउंड रिकामी करा. अभिनंदन. उद्या नक्की आपल्याला पाहायला मिळणार टीम यश फाउंडेशन संघर्ष मुरबे टीम सम्मान चिन्ह साठी. ब्रावो, आइए आप. ये रहता है कैप्टन. अब तक देखा गया है मैंने, जो भी टीम हारी है उसका कैप्टन सम्मान चिन्ह लेने नहीं आया है. ये अकेला है कैप्टन है. इसके लिए तालियां जोरदार बजाइए ब्रावो के लिए. ये हारने के बाद अकेला कैप्टन है जो ट्रॉफी लेने आया है, सम्मान चिन्ह लेने आया है. नहीं तो सब लोग भेज देते किसी भी खिलाड़ी को, किसी को भी जो दर्शक आए उनको भेज देते. लेकिन वो कैप्टन खुद टॉस गिराने आता था, खुद वो लेने आया है. ब्रावो. हमें नजर आते हुए युवा टाइगर के. आप देखिए क्या मेहनत है. जाके नहाना पड़ेगा, इतनी मिट्टी लगी है उसके बदन को. देखिए ये खेल के प्रति प्रेम है. खूप